नमस्कार मंडळी, मी ऋतिका गोसावी. स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, रात्रीचे 11:15 वाजलेत आणि पाठीला बॅग, पुढे बॅग, चाललो आहोत आज एका नवीन ट्रिपला. म्हणजे देवदर्शनालाच चाललो आहे परत. तर यावेळेला चाललो आहोत स्वामींकडे आपल्या, म्हणजेच अक्कलकोटला. तर बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती अक्कलकोटला जायची. तर दुबईवरून आल्यापासून अक्कलकोटला जायचं होतं आणि मैत्रिणींनी प्लॅन केला अचानक की आपण जाऊया अक्कलकोटला. तर तीसुद्धा आली आहे इंडियाला, दोघी पण आल्यात माझ्या फ्रेंड्स इंडियाला. सो मग म्हटलं की चला जाऊया. अचानक प्लॅन झाला आहे, तर स्वामींनी बोलवलं तर जाऊन येऊया. तर मग चाललो आहोत आता. एक जण इथून येणार आहे, एक जण तिथून येणार आहे. तर 12 वाजलेत. यावेळेला बसने नाही तर डायरेक्ट गाडीने जातो आहे. चला तर आम्ही निघालो आहोत. तर स्वामींच्या दर्शनाला निघालो आहोत. सोबत आहे गाडीमध्ये. टाईमपास करेपर्यंत आमचे 12 तर वाजले. सोबत सेजल, आम्ही ब्लॉग वर दिसलो पाहिजे का? दिसणार ना टॉर्च मारते माझ्याकडून टॉर्च. माझ्याकडून टॉर्च थोडा थोबडार मार. हा दिसली. ही आहे दुबई रिटर्न, ही पण आहे दुबई रिटर्न. आम्ही जोगेश्वरी रिटर्न. ही माझी मम्मी. हा, त्या पण जोगेश्वरी रिटर्न, दादर रिटर्न. तर आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. पहिल्यांदा आम्ही तिघी जसं सोबत चाललो आहोत. तर आम्ही गेलेलो एक दिवस माणगाव, मसळा. बाबा किती वर्षापूर्वी गेलेलो ना ग, तेव्हा आम्ही एसटी मधून गेलो होतो. चला तर आता जोगेश्वरीवरून निघालो आहोत. डायरेक्ट जोगेश्वरी. मी एकदम मागे बसलो, मी आणि अक्षरा एकदम कम्फर्टेबल. नेहमी काय विंडोला बसायचं. आता म्हणून मी वैशूला चान्स दिले पुढे बसायला. सेजलला बोलली पुढे बस. बघापासून अशी शांत गाणी लावली होती. आता डीजे वाजून आत गणपती आलाय. कुठे पोहोचलो आपण? कुठे पोहोचलो आपण? पॅगोडा दिसतोय. पॅगोडा आलाय, पॅगोडा. मग आपण स्वामींची गाणी लावली होती, सगळी भक्तिगीते चालू होती. आता गणपती आलाय. टॉर्च मारते टॉर्च. दिसतेस तू, दिसणार तू ब्लॉग मध्ये. काय करावं लागतं बघ. मला नको घेऊ, मला नाही आवडत तुमचा व्हिडिओ. दुबईचा बाळंतीन बाई वाटते. अत्तकपुरला. अरे अत्ताकपुरला अल्हम्दुलिल्लाह. काय चले मोहतरमा काय चले मोहतरमा. नवीन पाहिजे. टिक्का लावला चला. माहिती कोण वाटते? गरजर बाळंतीन वाटते. गुलू करके ठोकेंगे ना उसको. एक ही स्ट्राइक वो बीच में घुस रही है. अरे छोड़ना नहीं होगा. खा मेरी कसम. मर जाएगी वो. मर जाएगा तू. एक ही तो लाइफ है यार. एवढं ट्रॅफिक आहे ना. आम्ही उतरलो गाडीमधून आणि आम्हाला सांगण्यात आलंय की जवळजवळ 3 तास लागणार आहे.
आजच लागायचं होतं का ट्रॅफिक, पण एवढे बघ लाईनी तिथपासून पाठपर्यंत पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. खूप ट्रॅफिक आहे, उशीर लागणार आहे. सो मग आम्ही आलो आता चहा पियायला. उडुपी चहा पिते. 10चा ट्रॅफिक लागलं आहे. आम्ही इथे 3 तास आता इथेच बसायचं आहे. आम्ही तोपर्यंत नाश्ता करतोय. मी घेतला आहे मिसळपाव, वैष्णवी घेतला इडली, आणि हिला काही नको आहे अक्षराला. मी सिजर गेले कॉफी आणायला, तिला कॉफी आणायला पाठवलं आम्ही. इथून झाला मग कॉफी. हां इथून दे. चला बघूया कशी आहे मिसळपाव. थंडी आहे या साईडला खूप. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आहे आमची. अरे आमचे पिंपल्स लई दिसतात. आता मस्त शुभ सकाळ. शुभ सकाळ मंडळी. थोडंसं झोपलो आणि आडवे तिडवे असे झालो. आता आम्ही पुण्याच्या पुढे आहोत, अजून पोचलो नाही आहोत. पुण्याच्या पुढे पोचलोय, अजून पुण्याच्या पुढे पोचलो, अजून पोचलो पण नाहीये. चला तर आम्ही आता काहीतरी नाश्ता करतो आणि पुढे जातो हॉटेल साक्षी प्युअर व्हेज. खातोय. कांदे पोहे भेटतील का? अरे इथे लिहिलंय बघ ना आता आतमध्ये. ते काय काका इथे होते ना का? त्याचं काय वेगळंच चाललंय. कांदे पोहे भेटतील. कांदे पोहे भेटतील का? भावना की कांदे पोहे मला तर Now we guys come for the breakfast, but breakfast is very डिले service is very सर्व्हिसेस दिले. ज्या हॉटेलला जातोय एकदम एकीकडे जेवण मिळतं, एकीकडे वॉशरूम चांगलं नसतं. तिथे वॉशरूम चांगलं असतं, तिथे जेवण चांगलं नसतं. दोन्ही पण चांगलं, तिथे ट्रॅफिक भेटतं. ऐसा सीन चालू आहे. सो आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. बघू शकतात तुम्ही. ये मैं हूँ, ये मेरी 5 दोस्त है, और ये मेरी माँ है, और ये मेरी बहन है, और हम साक्षी के होटल में हम लोग आए हैं. म्हणजे मी एकटेच 5 जण ब्रेकफास्ट करने. मला तर गरम गरम डोसा आलाय. आता ढोसिया. गरम गरम डोसा तर ढोसिया. इडली, मेंदू वडा, सांबार, चटणी. सकाळी सकाळी एवढे जोक कुठे असतात. ते माझा सुद्धा उत्तप्पा आलाय. चला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. आणि स्वामी लवकर पोचवा यार. कधी असं वाटतं कधी पोचणार. अजून किती वेळ लागेल काय माहिती. अजून तरी पुण्यात सोडलं आम्ही. खा ग. चला तर नाश्ता करून झाला आमचा आणि परत चाललो आपण. निघालो आहोत. अजून कधी पोचणार माहिती नाही. लोकेशन मध्ये तर अजून 4 तास दाखवत आहे. आम्ही थोडंसं टाइमपास करत चाललो म्हणून. आता आम्ही लवकर पोचलो असतो आणि ट्रॅफिक नाही भेटलं तर आम्हाला आय थिंक दुपारच होईल पोचायला. पटापट आम्ही फ्रेश होऊ आणि स्वामींच्या दर्शनाला गेलो. मला शेंबूड टाकलेली जाऊ का बाहेर. कधी आम्ही पोचलो. काय म्हणायचं तुम्हाला यावर. अजून पोचलो नाही आहोत आम्ही. लय वैताग आलाय मला. नमस्कार, ये इनसाइड वाकी समाचार है. पेट्रोल पंप फेमस करते मी सगळे यार. 3 वाजला आम्ही अजून पोचलो नाही आहोत. कधी पोचणार यार, कधी पोचणार. काळे होऊ आता आम्ही. चला पाकिस्तानी गाडीत चल. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. तेव्हा काही दाखवते मी तुम्हाला. चला
पोचलो आफ्टर आम्ही 13-14 तासाचा प्रवास करून. कुठे जाऊया? अरे आम्ही आंघोळ नाही केली आहे. पोचलो आता आम्ही तर रूम बघायला आलेलो. तर यात्री भवन आहे. बऱ्याच ठिकाणी शोधलं रूमसाठी, पण सध्या तर सीझन चालू आहे तर रूमचे प्राईस खूप जास्त सांगायला लागलेत. म्हणजे 1500-2000. इथे तर डायरेक्ट 2700 सांगितलं आहे. 2700-2800. आणि सध्या एवढी गरमी आहे तर AC रूमच बघतोय आम्ही तरी. बघूया आता. मला कंटाळा आला आहे बार्गनिंग करून. मी बाहेर उभी राहते. ह्या दोघे आहेत ते बघतात आम्ही आता आमची जरा स्किन केअर करतोय. मस्त आंघोळ केली आम्ही लोकांनी. तर आंघोळ करून आम्ही थोडंसं असं काहीतरी मेकअप थापतो चेहऱ्यावरती. थोडंसं सांगायचं ना. आम्ही असा गरारासारखा ड्रेस घातला आणि हिने पण घातलं आणि जरा स्किन केअर आणि रेडी विथ मी, गेट रेडी विथ मी चालू आहे असं. चला बाकी सगळे असा रूमचा पसारा करून झोपलेत. थोडासा मेकअप करून झालाय. आता यांचा मेकअप चालू आहे. या लवकर मेकअप करा. सेजल चल पटापटा कर यार. आम्ही रेडी आहोत. तिथे आम्ही दोघे रेडी झालेलो आहोत कारण आम्ही पहिला नंबर मी आणि दुसरा नंबर मी आंघोळ करून आम्ही रेडी झालो होतो. मी नंतर गेट रेडी विथ मी ह्या अर्धा मेकअप केला आम्हाला आठवलं म्हणून आम्ही केलाच नाही. लोक आता तयारी तर झाली आहे ना. सकाळी जाणार होतो आम्ही लोक. वाजले संध्याकाळचे 5. किती वाजले? 5:30 वाजले संध्याकाळचे. आणि आता आम्ही मठाच्या दिशेने चाललेलो आहोत. ॲक्च्युली जायचं होतं आम्हाला किती वाजता? सकाळी जायचं. आम्हाला उशीर झाला आणि आम्ही आंघोळ करेपर्यंत तयारी करेपर्यंत तेवढेच वाजले. नाही नंबर आज गर्दी नाही आहे. आम्हाला एकदम मस्त खाली मंदिर गाभारा स्वामींचा छान वाटते दर्शन झालंय आमचं. चला तर आता आम्ही दर्शन घेऊन चाललो आहोत समाधी मठाकडे. इथून थोड्याच अंतरावरती आहे समाधी मठ. टमटममध्ये बसलो आहोत. टमटममधून चाललो आहोत आम्ही. अक्षरा इथून बघ. आणि खूप छान असं दर्शन झालं कारण अजिबात नाही. चला आता अशी ती करते. मी बघितलं कसं झालं दर्शन. खूप सुंदर झालं दर्शन मनासारखं. आम्ही 5 ते 10 मिनिटं आतमध्ये स्वामींच्या समोर. काहीच गर्दी नव्हती. आम्ही एकदम छान दर्शन झालं. समोरून नजर झालं नव्हत्याने. खूप सुंदर दर्शन झालं. नो धक्काबुक्की, नॉट एनिथिंग. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही पहिल्यांदाच आलात. सेजलचं भाग्य आहे. स्वामींनी आम्हाला वेट करवलं, तास कळवलं एवढं लाईन मध्ये ट्रॅफिकमध्ये लेट पोहोचलो. पण त्यांची इच्छा होती की तुमचं दर्शन एकदम छान होऊ देत, एकदम बिना गर्दीचं. आणि आता
काकी पण आहे, काकी पण खूप खुश झाल्या. खुश झाल्या ना की दर्शन घेऊन. कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? मस्त वाटलं आणि मस्तपैकी हार पण आणला होता त्यांनी घरातून. हा आहोत आम्ही समाधी मठाकडे. मंदिरामध्ये आहोत. पालखी आली आहे स्वामींची. चला तर निघूया परत मुंबई दिशेने. स्वामींचं दर्शन खूप छान झालं आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं. जेवढं आम्हाला वाटत होतं की आम्ही कधी पोचणार आम्ही पोचतच नव्हतो. पण फायनली कसं स्वामींच्या मर्जीने सगळी गोष्टी होतात. आम्हाला दर्शन एवढं छान झालं ना की 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. आणि आता चाललो होता मुंबई दिशेने. रूम घेतली होती. आता घरी चालले. चला घरी चला. दुबईला चाललो आम्ही. चला आम्ही परत दुबईला चाललेलो आहोत. आम्ही जोगेश्वर चाललो आमच्या घरी. काकीला दुबई. चला आता मंडळी आता निघूया. आणि छान असं दर्शन झालं. आता निघालो आम्ही. चेकआउट वगैरे केलं आणि आता डायरेक्ट मुंबईच्या दिशेने. येताना खूप वेळ लागला होता. तर जाताना काय माहिती किती वेळ लागेल. तू पुढे जाऊन उभी राहा. लाईट घेऊन. नाही चालू आहे. तर येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली होती. जाताना माहिती नाही आता कसं काय भेटेल. पण मला असं वाटतं काय माहिती सेजलताईंचा मूड चांगला झालाय. तर आता 4 शिव्या घाला. सेजलताई मगाशपासून माझी मैत्रीण बिचारीचं तोंड पाडून बसली होती. तर मला असं वाईट वाटत होतं की का बसली आहे. तर मी तिला 2 शिव्या घालणार होती. तर मनातल्या मनात घातल्या मी तिला तसं. मग तिचा मूड चांगला झाला. घाबरते ती मला. घाबरते ती मला लहानपणापासून. हिचे पैसे कट कर. मी येणार आहे. सेजल मी येणार. हे नको ते नको करत करत आम्ही जेवायला थांबलोय हॉटेल महाराजा फॅमिली गार्डन. तर तिथे बघा ना मला कोण. हाय. हा बघ इथे. हा इथे थांबलाय बराच वेळ. हे नको ते नको म्हणून आम्ही असं मस्तपैकी हॉटेल चॉईस केलं आहे. हॉटेल महाराजा. छान आहे. ॲम्बियन्स मस्त आहे. काय मागवलं का खायला? भूक लागली आहे. मी वांग्याचं भरीत आणि चपाती आणि वैशूने मिक्स व्हेज आणि व्हेज. हां मिक्स व्हेज आणि व्हेजचा काहीला साबुदाण्याची खिचडी. इथे आहे साबुदाण्याची खिचडी. बघा मणी नाही भाव देवा म्हणे पाव. झालं दर्शन घेऊन. आणि व्हेज काय कसं लागतं जेवण? वांग्याचं भरीत कसं आहे? काकी पण खातात आवडीने. आणि तिकडे वैशूचा मित्र बसलाय खुर्चीवर. विचारला. तर जेवण झालंय
सेजल आईस्क्रीम सेजल चेस आईस्क्रीम खायला या. चला ॲम्बियन्स खूप छान आहे हॉटेलचं आणि एवढं भारी डेकोरेशन आहे ॲम्बियन्स आहे. हॉटेल पण खूप छान आहे आणि बिल तर खूप कमी झालं आहे यार. आम्ही खूप काय काय ऑर्डर केलं होतं भरमसाठ ऑर्डर केलेलं आणि अफोर्डेबल बिल झालं एकदम मस्त आहे. या एकदा कधीतरी सोलापूरला आलात तर याला फुकट प्रमोशन करते. आम्ही झोपाळ्यावर बसलेलो आहोत आणि आईस्क्रीम खातो आहोत. आईस्क्रीम खायला या. किसला बोलतोय